हॅलो मित्रांनो, कशा आहे तुम्ही सगळेजण? मजेत? मी पण मजेत आहे. आता करत आहे मी स्वयंपाक. कारण 8 दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढलेच नव्हते. आणि त्या दिवशी जो डान्सचा व्हिडिओ जो टाकला होता ते आमचं सेमिनार होतं, कोरियन लोकांसोबत नाही का सेमिनार होतं, त्याच्यामुळे तो डान्स वगैरे केला होता, त्याचा व्हिडिओ काढला होता मी. 4-5 दिवस झाले खूप ताप होतं, त्याच्यामुळे मी काही मग व्हिडिओ काढलेच नव्हते. चला म्हटलं आज थोडंसं बरं वाटत आहे, म्हटलं चला व्हिडिओ काढावा. आनंदामध्ये नाही का नाडी पकडून असं ताप असल्यामुळं नाही का ते मग कसं तरी वाटायचं, इच्छा नव्हती होत, नुसतं झोपूनच होते. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढलेच नव्हते. त्याला म्हटलं आज करावं कसं तरी. माझ्या मुलीने नाही का तिचे सुंदर असे बुके बनवले, ते बघा. तिने परत हे बघा बुके आहे ना, छान आहे ना, सुंदर असं बुके बनवलं होतं तिने द्यायसाठी. आणि परत या कलरचे पण ती बनवणार आता. हे बघा या कलरचे पण बनवता येते. मी पण नाही का ना करून बघत जा, काही नाही होत, छान वाटते असं. म्हणजे काहीतरी टाइमपास करत बसलं म्हणजे नाही का खूप छान होते. म्हणून ती पण आता कॉलेजला वगैरे काही जाणं होत नाही जास्त, त्याच्यामुळे नाही का मग ती बुके वगैरे बनवून चालू केलं आहे. जर कोणाला पाहिजे राहिलं तर सांगत जा, मेसेज करा, कमेंट करा. ऑर्डर पण घेते ती, ऑर्डर पण घेऊन पाठवते. मग चला आता उद्या अमावस्या, उद्या पुन्हा सासऱ्याचं जेवण, उद्या पत्रा टाकावं लागेल. उद्या परत सासऱ्याचं जेवण आहे उद्या. तुमचे सासरे पण 2003 मध्ये गेले, तर सासूबाई आहे, सासरे गेले, आता त्यांचं उद्या पत्रा टाकायचे. त्याच्यामुळे म्हटलं चला, तर झोपून राहिल्याने काही होत नाही, उलट जास्त तब्येत खराब झाल्यासारखी वाटते ती. त्याच्यामुळे नाही का मग उठून आपले थोडेफार कामं करावं माणसाने, तेव्हा कुठे चांगलं वाटते, आहे की नाही. उठून आंघोळ पाय केल्याशिवाय आपल्या अंगातला ताप काही जात नाही, बरोबर की नाही. झोपल्या झोपून राहिल्या तर ते उगाच ताप जास्त असल्यासारखं वाटतं. दवाखान्यात वगैरे काही मी जात नाही. दवाखान्यात गेले की नुसतं ते इंजेक्शन गोळ्या ते खाऊन कसं तरी वाटते. आम्ही बनवतो मस्त भुईमुगाचा काढा. त्याच्यामुळं नाही का भुईमुगाचा काढा 1 वाटी पिऊन घेतला म्हणजे मग मस्त बढिया छान वाटते. ती कडू वाटते, पण अंगातला जो नाडी पकडून वगैरे ताप राहते तो वगैरे सगळं चाललं जाते, तो काही राहत नाही तिथून. गोळी घेतली मी, मला वाटल्यास गोळी घेतली, त्याच्यानं थोडं बरं वाटलं. पण ते नाडी पकडून वगैरे ताप राहते ना, तर त्या अंगात कसं सिनसिन असल्यासारखं वाटते, ते चिडचिडपणा होते. त्याच्यामुळे मग ते कडू बनवलं आहे मस्त भुईलिंबाच्या पाल्याचं. ते कडू मस्त वाटते भरती. सकाळी अनाशा पोटी ब्रश करायच्या पहिले ते पिऊन घ्यायचं मस्तपैकी, मग ब्रश करायचं, चहा घ्यायचं, चहा तस वगैरे असं खाऊन घ्यायचं, मग छान वाटते ते पिलं म्हणजे. आता नवरात्राची तयारी, उद्या अमावस्या झाली की परवा नवरात्राची तयारी करा. मी आधी बसवायची घट वगैरे, आता 5-6 वर्ष झाले, आता घट वगैरे काही नाही बसवत. आता अखंड दिवास ठेवते. आणि आपलं तब्येत खराब आहे ना, त्याच्यामुळे मग ओरडते लोक, उपास तापास करते म्हणून. तसं माझे 2 टाईमचे उपास राहते म्हणा, मला काही वाटत नाही, एकदम मस्त वाटते. पण माझी तब्येत खराब असल्यामुळे नाही का आता हे लोक करू देणार नाही म्हणा, ओरडते. त्याच्यामुळे काय आता मग एकट्यांचा उद्याचा परवाचा पहिला उपास करीन, त्याच्यानंतर मग अष्टमी नवमीचा. आता मी बनवत आहे मस्त आलूची भाजी बनवते छान. आलूची भाजी रस्सेवाली, किती
ऊन तापून राहिलं आहे, परत किती गरमी होऊन राहिली आहे. जशी मेमध्ये कशी गरमी होते, मे एप्रिलमध्ये तशी गरमी होऊन राहिली आहे. मला तर बिलकुल सहन नाही होत आहे. त्याच्याने एवढं चिडचिड 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 असं वाटते की नुसतं पाण्यात बसून राहावं, इतकं असं वाटून राहिलं आहे. आंघोळ करून आलं तरी असं वाटत नाही की मी आंघोळ केल्यासारखं इतका घाम निघून राहिला आहे. काय करावं लागते, स्वयंपाक पाणी तर करावंच लागते की नाही. हे बघा मी बनवली आहे आता आलूची भाजी. आलूची भाजी बनवते थोडी रस्सेवाली. या तुम्ही जेवण करायला, हो की नाही. मस्तपैकी आलूची रश्याची भाजी, भात, पोळ्या आहे की नाही. आणि परत मी बनवली आहे बघा चटणी बनवली आहे लाल मिरच्याची. त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ वगैरे टाकून, थोडं लसूण वगैरे टाकून, मस्त धनिया, थोडं जिरं वगैरे टाकून अशी चटणी बनवली. ती नाही का मस्त असं भूक वगैरे लागली, एखाद्या भाजीचं वगैरे नाही राहिलं तर मग काय करायचं, त्याच्यामध्ये मस्त तेल टाकायचं छान त्या चटणीमध्ये आणि खायचं. खूप छान. मला तर एवढी आवडते ती चटणी, खूप आवडते. मी शिळ्या पोळ्या राहिले नाही तर काय करते, शिळ्या पोळ्याने मस्त शिळ्या पोळ्या घेते, त्याच्यावर चटणी टाकते चांगली एवढी मोठी आणि मग त्याच्यामध्ये नाही का मस्त तेल टाकते. तसं तर कच्चं तेल खावं नाही म्हणते, म्हणजे गरम करूनच तेल खावं, पण नाही का मला आवडते. तर मी काय करते, मस्त आपली चटणीवर मस्त तेल टाकते. पोळ्या एवढ्या पोळ्या आवडते मला, शिळी पोळी राहिली की मस्त टाकते आणि खाते. इतकं पोट भरल्यासारखं वाटते, पण नंतर पोटामध्ये एवढी आग पडते की विचार करा. म्हणून ते पण प्रमाणातच खायचं बरं, जास्त नाही खायचं, कारण त्रास होते खूप पोटाला. त्याच्या पोटाला भावलं त्या पोटाला भावलं, नाहीतर मग काही खरं नाही. मी एखाद्या वेळेस असं खाऊन म्हणजे डेली नाही खात, पण एखाद्या वेळेस आठवण आली वगैरे, पोळी वगैरे राहिली तर मग ती खाऊन घेते मी. मला खूप आवडते ते, पण पोटामध्ये खूप आग पडते. माझी तर मुलगी काही नाही, मस्त वाटीमध्ये घेते आणि मस्त तेल टाकून ती खाते. मी तिला विचारते आग पडते की नाही गं पोटामध्ये, पण आग पडते पोटामध्ये खूप. म्हटलं चला आता थोडंसं व्हिडिओवरून घ्यावं म्हटलं. 4-5 दिवस झाले मी व्हिडिओ नव्हतं बनवलं आणि टाकलं पण नव्हतं. म्हटलं चला आता बनवते आणि टाकते व्हिडिओ. माझ्या व्हिडिओला मित्रांनो सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि लाईक करा जा ना प्लीज.